दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तो मुलगा किशोर तो व्यवस्थित दुकान सांभाळतोय. ओरे बरं झालं तो मुलगा आला, नाहीतर माझी पंचायत झाली असती. नाही म्हणूनच म्हणतोय तू दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या कॅफेच्या कामाला लाग आणि दुकानाचं टेन्शन त्याच्यावर सोड. आणि मी आहेच ना येऊन जाऊन बघायला. ठीक आहे मग राजा, उद्यापासूनच मी कॅफेसाठी लोकेशन शोधायला सुरुवात करतो. जा जा. ऑल द बेस्ट तुला माझ्याकडून. थँक्यू यार. थँक्यू बिंक्यू सोड आणि कामाला लाग. पण खरंच रे राजा, तू होतास म्हणून, नाहीतर मी काहीच करू शकलो नसतो. नाही ते मला माहितीये, म्हणूनच मी आहे. कसा आहेस रे तू? ए चल चल इमोशनल वगैरे होऊ नको. आता आराम कर. आता एवढं दमून आलायस ना, मी येतोच जाऊ. ठीक आहे, कर कर आराम कर. चला आता सगळं नीट मार्गी लागेल. आई कसला विचार करताय? काय नाही गो, चिटल्या आणि बायचाच विचार करत होते. काय झालंय दोघींमध्ये? काही नाही, दोघींचाही गैरसमज झालाय. पण म्हणजे नक्की चूक कोणाची आहे? कारण मला नाही वाटत बाय काय मुद्दाम करतो. नाही नाही, ताई सगळं काळजीपोटीच करतायत, पण ती काळजी सुचित्राताईंना दिसत नाही. पण म्हणजे नक्की झालंय काय गो? आई, गिरिजाताईंनी सुचित्राताई आणि डॉक्टरांना खूप जवळ असताना बघितलं. काय? हो, पण सुचित्राताईंचं असं म्हणणं आहे की ते असं काहीच करत नव्हते. ते फक्त त्यांना नीट बसायला मदत करत होते. गिरिजाताईंचा गैरसमज झाला आणि त्यांनी डॉक्टरांच्या कानाखाली वाजवली. काय? तेव्हापासून जो वाद सुरू झालाय तो आतापर्यंत सुरूच आहे. मला तर काय करावं काहीच कळत नव्हतं. प्राची, या सगळ्याबद्दल तुला काय वाटतंय? आई, डॉक्टर घरी तर खूप चांगलं वागतात. हा, मी पण बघितलंय ना माझ्या डोळ्यांनी. पण मग बायला असं का वाटतं? हे बघा, माणूस म्हटलं की चांगले आणि वाईट दोन्ही गुण असणारच. ते हॉस्पिटलमध्ये ताईंशी जसं वागतात तसं सुचित्राताईंशी वागतीलच असं नाही ना. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते स्ट्रिक्ट वागत सुद्धा असतील. आई, शेवटी ते डॉक्टर आहेत आणि गिरिजाताई हेड नर्स. हा गो, पण तो माणूस गिरजाबाईशी हॉस्पिटलमध्ये किती वाईट वागलाय. हो, पण म्हणून ते सुचित्राताईंशी तसंच वागतील असंही नाही ना आई. म्हणजे काय बोलायचंय तुला? बायची चूक आहे? नाही नाही, मला अगदीच तसं नाही म्हणायचं. गिरिजाताईंची बाजूही बरोबरच आहे. सुचित्राताईंनी थोडी काळजी घ्यायला हवी, थोडं लांबच राहायला हवं. नाही, मला तर ना काय कळतच नाही गो. माझंही असंच झालं होतं. पण आई, आपण माणसं बदलताना बघितलं ना, अगदी यांचंच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे डॉक्टरांना डायरेक्ट दोष देणं चुकीचंच आहे. नाही, बरोबर बोलते तू. सुचित्राताईंना फक्त याचं वाईट वाटतंय की सगळे त्यांनाच दोष देतात, त्यांच्यावरच संशय घेतात. बोलायला पाहिजे दोघींची पण, आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. बोलते त्यांच्याशी, समजावते. बाय तर नक्की ऐकेल माझं. मोठी आहे ना ती, घेईल नक्की समजून. बाय, घाईत आहेस का गो? थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. ते चिटल्या. आई, सुचित्राबद्दल बोलायचं असेल तर आपण नंतर बोलू.
का गो? आई प्लीज. काय अगो तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. काय ऐकून घेऊ मी तिचं? बरं तिचं नाही, माझं तरी बोलणं ऐकून घे. बोल. हे बघ, माफी मागितल्याने ना कोणी लहान मोठं नाही ठरत. आई मला माहितीये हे. माहितीये ना, मग तिच्या समाधानासाठी एकदा माफी माग आणि मोकळी हो. नाही अगं पण का नाही? आई, मी जर आता एक पाऊल मागे घेतलं ना तर तो माणूस त्याची मनमानी करायला मोकळा होईल. असं का करतील गो ते? आई मी ओळखते त्याला, काहीही करू शकतो तो. कदाचित सुचित्राला त्रासही देऊ शकतो आणि ते नकोय मला. बाय मला माहितीये त्यांनी तुला खूप त्रास दिला होता. अगं पण माणसं बदलू शकतात. आई माझाही या गोष्टीवर विश्वास आहे, पण हा माणूस पक्का आतल्या गाठीचा आहे. बाय मला वाटतं तुला त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायची गरज आहे. आई कशी बघू मी? अगं तू नव्हतीस त्या दिवशी, तुला नाही माहित. तो सुचित्राच्या अगदी जवळ आला होता. मला सांग, तू जर माझ्या जागी असतीस तर तूही तेच केलं असतंस ना? नाही बाय तुझं बरोबरच आहे, पण चिटले असं बोलते की त्यांचा हेतू तसा नव्हता. आई तिला काय कळतंय? असं म्हणून कसं चालेल गो? मोठी झाली आता पोर, तिला पण चांगलं वाईट कळतं. कळत असतं तर तिने मनात गैरसमज करून घेतला नसता. बाय तिचं जाऊ दे. मी तुला असं का बोलते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. बाय तुझं लग्न जवळ आलंय गो. घरात आनंदी वातावरण आहे, त्यात मला ना हे सगळे क्लेश नकोय. आई पण हे बघ बाय, माझ्यासाठी एकदा त्यांची माफी माग आणि संपव ना विषय. का मागू मी माफी? तिला कळत नाहीये मी हे तिच्या काळजीपोटी करतेय. तिला कळत नसलं ना तरी मला कळतंय ना गो. पण आता मला फक्त तुमच्या दोघींमधली दरी दूर व्हायला पाहिजे. आई तिने समजून घेतलं ना तरीही हे होईल. बाय अगो तू मोठी आहेस ना, मग तू लहान बहिणीला समजून घ्यायला काय हरकत आहे? आजपर्यंत तेच करत आले आहे मी. आई मला समजवण्यापेक्षा तिच्या मनातला गैरसमज दूर कर. तुला माहित नाही का बाय, केवढी हट्टी पोरगी आहे ती. तूच एक पाऊल मागे टाक ना. माझ्या समाधानासाठी कर हे. हवं तर ना हे असं काही परत होणार नाही याची काळजी मी घेईन. आई ते एवढं सोपं नाहीये. माहितीये ना मला बाय, माहितीये. पण मला खरंच आता हे असं वातावरण नकोय घरात. एवढ्यासाठी बोलतेय गो मी. आईसाठी एवढं करू शकत नाही का तू? चिटल्याची काळजी नको करू, मी हळूहळू समजावेन तिला. बघ बाय, एकदा विचार कर. हा बोला महेशराव. अरे वा, आज फारच खुश दिसताय तुम्ही. हा ते आपण खरं सांगून टाकले ना तेव्हापासून एकदम हलकं वाटतं बघा मला. अहो मला सुद्धा हलकं वाटतंय. आणि मुलं पण एकदम खुश आहेत. अहो म्हणजे काय, शेवटी आपलं सुख त्यांच्या भोवतीच फिरत असतं ना. शेवटी मुलं खुश तर आपणही खुश. काय हा बरोबर बोलले तुम्ही. आणि गिरजाबाई तर तुमच्या घरून आल्यापासून एकदमच खुश आहे. अरे वा, छान छान छान. हा
मीनाताईंचं खूप कौतुक करत होती. त्यांनी मनापासून तिला सून म्हणून स्वीकारलंय म्हणे. हा म्हणजे तिच्या बोलण्यावरून तरी तसं वाटतंय खरं. त्यांनी लग्नाला होकार दिला ना, मला दुसरं काही नको. नाही, होकार तर दिलाय, पण मनापासून दिलाय असं मला तरी वाटत नाही. मी आता उगाच शंका नका काढू. मीनाताईंनी गिरिजाला सून म्हणून मनापासून स्वीकारावं, हेच तर हवं होतं ना आपल्याला. नाही, इच्छा तर तीच आहे, पण म्हणूनच माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. परत नाही नको. तुमचे प्लॅन शेवटी आपल्यालाच जास्त महागात पडतात. अहो तसं नाही वासंतीताई, माझं म्हणणं एवढंच होतं की मीनाने आता होकार दिलाच आहे ना, तर लगेच लग्नाची तारीख ठरवून लग्न उरकून टाकूया काय? अच्छा तसं होय. हा मग ठीक आहे. बरं मग कधी भेटूया तारीख ठरवायला? येत्या 2-4 दिवसात भेटू. चालेल. तुम्ही एक काम करा, घरी बोलून घ्या आणि तुमच्या सोयीने काय ते ठरवा. बर बर चालेल, कळवा. हा मी ठेवतो आता. हा. महेशराव असं का बोलले? मीनाताईंनी खरंच मनापासून परवानगी दिली असेल ना? नाही, महेशराव बोलतायत ते बरोबर आहे. मीनाताई शांत आहेत, तोपर्यंत तारीख ठरवून लग्न उरकून घ्यायला पाहिजे. घे ह्या बिल ताबडतोब ना त्या प्रमोद शिंदेकडे पाठवून दे. शिरलं का ना? जा चल. हा काय होतंय मी हा तुझ्या ऑर्डरचा ना, तू टेन्शन घेऊ नको. पण त्या बिलाचं काय झालं साहेब? अरे बिलाचं कसलं टेन्शन घेतस? रमाकांत मयेकर असताना काय टेन्शन घ्यायचं नाही. भरपूर डिस्काउंट देते मी तुका. तू फक्त तुझ्या बहिणीच्या लग्नाची जोरात तयारी सुरू कर. शिरलं का ना? अरे असं किती बारीक झालं, चुकलं. जा टेन्शन घेऊ नको. चल. एवढं बारीक झालं विचार करून करून. जो तो आता तो डिस्काउंट मागता. प्रत्येकाक जर डिस्काउंट दिले ना तर एक दिवस मीच रस्त्यावर येईन. 1 रुपये डिस्काउंट देवतोय ना. शिरलं का ना? अरे बापरे, ही व्यात कशा फोन करता? हा बोला, काय चुकून फोन लावलास की काय? चुकून? नाही नाही, चुकून नाही. होय काय? मग काय वड्याचा तेल वांग्यावर काढण्यासाठी फोन केलास की काय? असं का बोलताय तुम्ही? असं काय बोलू नाही तर काय करू? एवढ्यासाठीच तर तुम्ही मला फोन करतास. नाही हो, असं काही नाहीये. खरंच असं काय नाही? मग तुमका माझी आठवण कशी काय येईल हो? हे बघा, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. माझ्याशी काय महत्वाचं बोलताल? मी वेडो मूर्ख माणूस ना. तुम्ही प्लीज चिडू नका ना. नाही नाही नाही, मी नाही चिडणार. मी कशात चिडा? चिडण्याचं ठेको सगळं तुम्ही घेतलास ना. तुम्ही एकदा माझं ऐकून घ्याल का? माझं काम आहे तुमच्याकडे. आताच करा ना. आधी माझ्याकडसून कामा करून घ्या आणि नंतर माझाच अपमान करा. शिरला का ना? तुम्ही झालं गेलं विसरू नाही का शकणार? हे बघा, मी तुमका प्रॉमिस देणं नाही. बघताय जमता का? मग जमवा. काय? आय मीन, आता मी जे काय सांगणार आहे ना ते अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा कान उघडे ठेवून ऐका. विक्रांत घरी राहायला तयार झालाय. होय काय? मग चांगली आनंदाची गोष्ट आहे ना. अहो हो, पण माझा नवरा ते गिरीजा आणि विक्रांतच्या लग्नासाठी घाई करतायत. हे बघा, आता तुमचं नवरोच जर ह्या डिसिजनवर इलो तर मी तरी काय करू सांगा? अहो पण मला हे लग्न व्हायला नकोय आणि म्हणून मला तुमची मदत हवी आहे. हे बघा, मी आता ना फुकटची मदत करूची बंद केलं. तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी तुमच्या मागण्या पूर्ण करेन. ठीक आहे ठीक आहे. तर मी तुमका वेळ इल्यावरती कळवीन. शिरला का ना? बरं ठीक आहे, पण जे काय करायचंय ना ते लवकरात लवकर करा. आता हे लग्न थांबायला हवं. ठीक आहे, मी बघतोय, थोडं विचार करतोय आणि सुचला का कळवतोय तुमका. ठीक आहे. हा पण तुम्हाला जे करायचंय ते करा, पण तुमच्या पुतणी सोबत. विक्रांतच्या केसालाही धक्का लागता कामा नये. शेवटी तुमका माझ्याच पायाकडे येऊचं लागलं ना. काय काही म्हणालात का? नाही 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 नाही, मी विचार करी होतोय. तुम्ही काळजी करू नको. अशी भन्नाट आयडिया शोधून काढते ना, बघाच तुम्ही. शिरला का ना? ठीक आहे. हा पण लवकरात लवकर करा, आपल्याकडे आधीच वेळ कमी आहे. ठीक आहे हो, परत तीच वाक्य बोला. माझे कान खाऊ नको. ठेवा फोन. वेळ आल्यावर कोणाकोणाचे पाय धरावे लागतात ना.
मी सुचित्रा मयेकर. हा सर. तुमच्या मते डॉक्टर कोण असतो? डॉक्टर जो पेशंटला बरा करतो तो डॉक्टर. सच इनोसन्स. माझ्या मते डॉक्टर हा एक जादूगार असतो. जादूगार? कसं काय? जो समोरच्याचं मन जिंकतो तो जादूगार. मला नाही कळलं. कसं आहे, माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तो माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतो, तिथेच तो अर्धा बरा होतो. कसं शक्य आहे सर? अहो, माझ्याकडे जे पेशंट येतात ते माझ्यावर विश्वास ठेवतात, जसा तुम्ही माझ्यावर ठेवलाय तसा. हा, काही म्हणालात का तुम्ही? पेशंट माझ्यावर विश्वास ठेवतो. दिस इज अन आर्ट. ही एक जादूगरी आहे. आज तुम्हाला मी माझ्या प्रोफेशनचं एक मोठं सिक्रेट शेअर करणार आहे. हा प्लीज सर सांगा ना. नको 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 नको, तुम्ही मला एक्सपोज केलं तर. नाही सर, नाही करणार. ही एक जादूगरी आहे. इट्स अन आर्ट. कसं असतं, आपण जसं पेशंटला बघतो आणि त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट ठरवतो, करेक्ट? तसंच मी समोरच्याच्या डोळ्यात बघतो आणि त्याचा स्वभाव ओळखतो आणि मी त्याला तशीच ट्रीटमेंट देतो. म्हणजे समोरच्याचा स्वभाव ओळखून त्याची ट्रीटमेंट करायची, हो ना? डोळ्यात बघून. मी लिहून घेते हे. हा, त्या तुमच्या ताई आहेत ना, हेड नर्स मिस गिरिजा मयेकर. हा, त्यांचा स्वभाव फॉलो करायचा नाही. का सर? ताई काय करते? हायपर होतात आणि आपल्या प्रोफेशनला हायपर होणं नॉट अलाउड. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर पाहिजे. देन ओनली यू विल बी सक्सेसफुल डॉक्टर. मे आय कम इन? Of course, come in, Miss Head Nurse Girija Mayekar. Miss सुचित्रा मयेकर, तुम्हाला एक सांगू, या हॉस्पिटलमध्ये खरा जादूगर कोण आहे माहिती? कोण सर? तुमची बहीण. हेड नर्स मिस गिरिजा मयेकर सगळ्यांची मनं ती अशी जिंकते. सर, थोडं बोलायचं होतं. हा, बोला. आपल्या देशाने कृती आणि बोलायचा हक्क दिलाय तुम्हाला. माझ्यासाठी एकदा त्यांची माफी माग आणि संपव ना विषय. का मागू मी माफी? तिला कळत नाहीये मी हे तिच्या काळजीपोटी करतेय. तूच एक पाऊल मागे टाक ना. माझ्या समाधानासाठी कर हे. मला तुमची माफी मागायची. I'm really sorry. मी मला ऐकू आलं नाही. काय म्हणाला तुम्ही? मला तुमची माफी मागायची होती. जरा पेन देता का? मला खूप इम्पॉर्टंट कॉल आला म्हणून म्हटलं. द्या. हा, बरोबर. येस, दॅट्स द वे आय वॉन्टेड. येस येस येस. करू तुम्हाला नंतर कॉल? कर. येस. हा, कुठे होतो? काय म्हणालात? आय एम सॉरी. मी चुकीचं वागले. सॉरी.
खरंच तुम्ही माझी माफी मागताय? खरंच? हो डॉक्टर. त्या दिवशी घरी जे काही घडलं होतं ते चुकीचं होतं. माझा गैरसमज झाला आणि मी हात उचलला. तुमचा गैरसमज झाला यांचा. सुचित्रा मयेकर, मी काय म्हंटल होतं? तुमच्या बहिणीचा गैरसमज झालाय. हो. आणि तो गैरसमज आता दूर झालाय. करेक्ट? येस. यावरनं तो मला तो फेमस फिल्मचा डायलॉग आहे ना, मोठ्या शहरात बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. छोटी छोटी बातें. करेक्ट. ब्रिलियंट. ब्रिलियंट केलं. तुम्हाला माफ केलं मी.